नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्रातील 14व्या आणि 18व्या अध्यायाचे पठण का करावे, कसे करावे, त्याची फलश्रुती काय याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय हा गुरुचरित्रातील मिरोमणी मानला जातो. गुरुचरित्राचे नित्य सेवा केली जाते किंवा तुम्हाला जमत असेल तशी संकल्पयुक्त सेवा ही केली जाते किंवा दर गुरुवारी आपल्याला गुरुचरित्र अध्यायाचे पठण करायचे आहे. जसे आपण स्वामी चरित्राचे नित्य सेवा पठण करतो की दररोज 3-3 अध्यायाचे पठण करतो, तसे गुरुचरित्रातील 14व्या आणि 18व्या अध्यायाचे नित्य सेवेप्रमाणे पठण करायचे आहे. मग याचा अर्थ असा नाही की गुरुचरित्राचे पारायण करायचे नाही. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेलेला आहे. तर गुरुचरित्राचे पारायण आपल्याला वारंवार करणे शक्य होत नाही. त्यामुळे आपल्याला 14वा अध्याय आणि 18व्या अध्यायाचे पठण नित्यसेवेप्रमाणे करायचे आहे. या सेवेमुळे आयुष्यातील अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागतात. गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा का पठण करायचा आहे, तर प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळ्या प्रकारची असते. 14व्या अध्यायाचे पठण केल्यामुळे आपल्यावरती कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही, अडचणी येत नाही, आपल्याला भीती वाटत नाही. कोणत्याही प्रकारचे संकट हे आपल्यावरील निवारण होते. त्यामुळे 14व्या अध्यायाचे पठण नक्की करायचे आहे. या अध्यायामुळे आपले रक्षण होते. कोणत्याही अडचणींवर मात करण्याची आपल्यामध्ये शक्ती निर्माण होते. गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा नित्यसेवेप्रमाणे वाचावा किंवा संकल्पयुक्त सेवा ही केली जाते. संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय, तर आपण देवापुढे नारळ, खडीसाखर, फूल ठेवून त्या सेवेचा आपल्याला 21 दिवस, 41 दिवस किंवा आपल्या इच्छेप्रमाणे 3 महिने, 6 महिने मला सेवा करता येईल असे देवाला प्रार्थना करून संकल्प करून ही सेवा करू शकतो किंवा नित्य सेवा ही करू शकतो. जर आपल्याला या दोन्हीही सेवा जमल्या नाही तर फक्त प्रत्येक गुरुवारी आपण 14व्या अध्यायाचे पठण करू शकतो. 14व्या अध्यायाचे पठण करण्यापूर्वी त्याच पुस्तकामध्ये आपल्याला घोर कष्ट धोरण स्तोत्र असे एक स्तोत्र पहिल्याच पेजवरती मिळेल. ते स्तोत्र प्रथम वाचायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्या अध्यायाची 14व्या अध्यायाची फलश्रुती वाचायची आहे, नामस्मरण करायचे आहे आणि आपल्याला अध्यायाला सुरुवात करायची आहे. या अध्यायाची कथासार वाचून आपल्याला त्यानंतर आरती करायची आहे. श्री गुरुदत्तांना शरण जाऊन आपल्या इच्छा किंवा आपली मनोकामना सांगायची आहे, प्रार्थना करायची आहे. या अध्यायामुळे आपल्यावर गुरुकृपा होती, आपल्यावरील संकटे टळली जातात. गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाचे का पठण करायचे आहे, तर 18व्या अध्याय पठण केल्याने आपल्यावरील कर्जमुक्ती होण्यास खूप फायदेशीर हा अध्याय आहे. आपल्या आर्थिक अडचणी ज्या असतील त्यामधून आपण मुक्त होतो. यासाठी हा अध्यायाचे नक्की पठण करायचे आहे. जो माणूस प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याच्या अडचणी खूप लवकर दूर होतात. उद्योगधंद्यामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये ज्या काही अडचणी येत असतील तर या सेवेने आपल्याला खूप लवकर त्याने आपल्या सर्व अडचणी दूर होऊन आपल्याला याची फलप्राप्ती होते. कधी कधी आपला धंदा खूप चांगला चाललेला असतो आणि अचानक आपल्या धंद्यात मंदी येते किंवा व्यवसायामध्ये, दुकानामध्ये मंदी येते. त्यावेळी आपण आपल्या मेडिकल असो किंवा किराणा दुकान असो, पार्लर असो, कोणत्याही व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला जर अडचणी येत असतील तर त्या दुकानाच्याच ठिकाणी आपल्याला गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाचे पठण करायचे आहे. गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय तो कोणी पठण करावा, कधी पठण करावा,
गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय हा कोणीही पठन करू शकते. स्त्री, पुरुष, मुलं कोणीही यातील पठन करू शकते. गुरुचरित्रातील अध्याय हा कधी पठन करावा, तर हे अध्याय दिवसभर हे अध्याय आपण पठन करू शकतो, पण शक्यतो 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला गुरुदत्त यांची सेवा करायची नसते. कारण श्री गुरुदेव दत्त यांची भिक्षेची वेळ असते 12 ते 12:30. त्यामुळे आपल्याला या वेळेमध्ये गुरुचरित्राचे पठन करायचे नाही. दत्तकृपा किंवा गुरुकृपा आपल्यावरती असणे हे फार महत्त्वाचे असते. या अध्यायाचे ज्या वेळेस आपण पठन करणार आहे त्यावेळेस मांसाहार करू नका. ज्या वेळेस तुम्ही मांसाहार करणार असताल त्या दिवशी तुम्ही सेवा करायच्या नाही, किंवा जर नित्यसेवा जर करत असाल तर तुम्ही मांसाहार ज्या दिवशी करणार आहे त्या दिवशी सेवा वर्ज्य करा. आणि जर गुरुवारी ही सेवा करणार असताल तर बुधवारपासूनच तुम्हाला मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. संकल्पयुक्त सेवा जर करणार असाल तर जितक्या दिवसांचा, म्हणजे 21 दिवसांचा, 41 दिवसांचा किंवा 3 महिन्यांचा, 6 महिन्यांचा जसा तुम्ही संकल्प केला असेल तेवढ्या दिवस तुम्हाला मांसाहार हा करायचा नाही, तो पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. ज्यावेळी आपण गुरुदेव दत्तांची सेवा करत असू, या अध्यायाचे पठन करत असू, त्यावेळी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाही. दुसऱ्या कोणत्याही रंगाचे वस्त्र तुम्ही घालू शकता. जर आपण संकल्पयुक्त सेवा करत असू तर परान्न हे टाळायचे आहे. परान्न म्हणजे काय, तर आपण दुसरीकडे मैत्रिणीच्या घरी, बहिणीच्या घरी, कुठेतरी पाहुण्यांच्या घरी जातो आणि ते अन्न सेवन करतो. तर ज्यावेळी आपण संकल्पयुक्त सेवा करत असू त्यावेळी परान्न हे पूर्णपणे वर्ज्य करायचं असतं. जर आपण बाहेरच राहत असू, हॉस्टेलमध्ये असू किंवा मुलं असतील बाहेर असतील, शिक्षणासाठी कोणी बाहेर असेल तर आपल्याला मेसचं अन्न खावं लागतं. ते आपण पैसे देऊन खाल्लेलं असतं, त्यामुळे ते आपल्याला चालतं. ज्यावेळी आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो त्यावेळी आपण आपल्या देवघरासमोरच बसून ही सेवा करावी. कुठे दुसऱ्या ठिकाणी आपण गेलो असेल तर त्यावेळी ती सेवा करू नये. आपल्या घरीच आपल्या देवघरासमोर बसून ही संकल्पयुक्त सेवा आपण पूर्ण करायची असते. जर आपल्याकडे गुरुचरित्रातील मोठा अध्याय असेल तर प्रत्येक वेळेस तो उचकून आपण 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय वाचायचा नसतो. तर गुरुचरित्र 14वा आणि 18व्या अध्यायाचे असे छोटे छोटे पुस्तकं आपल्याला कोणत्याही पूजेच्या दुकानात किंवा पुस्तक भांडारामध्ये उपलब्ध होतात. असे छोटे पुस्तकं किंवा माझ्याकडे हे 13वा, 14वा आणि 18वा अध्यायाचे गुरुचरित्रचे पुस्तक आहे. अशी पुस्तकं आपल्याला उपलब्ध होतात. अशी छोटी पुस्तकं आपल्याला घेऊन ही सेवा करायची आहे. मोठ्या पुस्तकामधून किंवा मोठं जे गुरुचरित्र असतं त्यामधून आपल्याला या सेवा करायच्या नाहीत. असे हे छोटे छोटे पुस्तकातूनच आपल्याला सेवा करायच्या असतात. तुम्हाला याचा अनुभव नक्की येणार आहे. अनुभव म्हणजे फक्त आपल्याकडे खूप सारा पैसा येणे असे नाही, तर घरामधील शांतता, मुलांच्या समस्या ज्या असतील त्या दूर होणे, काही आपल्या दुसऱ्या आरोग्याच्या अडचणी असतील किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर या सर्व अडचणी दूर होतात. याचा अनुभव नक्की घ्या. तर सर्वांनी दत्त सेवेमध्ये या आणि अनुभव हा नक्की बघा. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त.